नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून ही जी वाणी आहे, हे जे बुद्ध आजच्या या बुद्धाचं जे मंगलमय प्रसंगी ती पूर्ण जगाला या पवित्र अशा मंगलमय धम्ममय वातावरणामध्ये उपस्थित या धम्म विचार मंचावर स्थानापन्न पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व धम्म उपासक उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्म देसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। कारण जिथपर्यंत माझी नजर जात आहे तिथपर्यंत मला लोकच दिसत आहेत। पूर्ण या शहरामधून आणि परिसरामधून विविध अगदी छोट्या छोट्या गावातून सुद्धा या ठिकाणी आपली बौद्ध मंडळी आलेली आहे। जिथपर्यंत मला इथे पाहायला मिळत आहे तिथपर्यंत लोकच दिसत आहेत। जिकडे बघावं तिकडे बौद्ध उपासक आणि उपासिका दिसत आहेत। खूप श्रद्धा भावनेने आपण सर्व या ठिकाणी आलात। अगदी वेळेतला वेळ काढून या धम्म परिषदेमध्ये सहभाग घेतला आणि आपली श्रद्धा बघा, 20 वर्षांपासून या पूर्ण शहरामध्ये हे धम्माचं रथ, या धम्माच्या वातावरणाला नव चैतन्य देण्याचं काम सुरू आहे। 20वी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे। या 20व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने पुनश्च एकदा पूजनीय भिक्खू संघाकडून धम्म ऐकून धम्म समजून घेऊन आणि त्या धम्माला आचरणामध्ये आणून आपण सर्व आपलं जीवन सुखमय बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत। तेव्हा विशेष करून मी तुमच्या प्रती विशेष मंगल कामना अर्पण करतो की ज्यांनी आपल्या पारिवारिक कामाला बाजूला करून वेळ काढून या ठिकाणी तुम्ही आलात, स्वतःचं मंगल करण्यासाठी, स्वतःला सुखी जीवन जगण्यासाठी। आपण खरंच फार पुण्यवान आहात। मी तर पूर्णामध्ये राहणाऱ्या सर्व पूर्णवासींबद्दल मंगल कामना अर्पण करतो की आपण किती पुण्यवान आहात। मराठवाडा या भागामध्ये धम्म प्रचाराचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून अगदी आपल्या बाजूलाच दाभड हे केंद्र आता प्रसिद्धीस आलेलं आहे। आणि दाभडच्या नंतर ही पूर्ण भूमी आहे की जिचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये प्रसिद्ध आहे। पूर्ण नाव म्हटलं की उपगुप्त पंतजीचं नाव येतं।
आणि उपगुप्त भंतजीचं नाव म्हटलं की पूर्ण नाव येतं. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेलात कुठे बुद्ध दर्शन किंवा कुठेही, फक्त नाव घ्यायचं की आम्ही पूर्णाची आहोत, तर पहिला प्रश्न तुम्हाला एकच विचारला जाईल, कोणता? उपगुप्त भंतजींना तुम्ही ओळखता का? म्हणजे पूर्णा हे नाव एवढं प्रसिद्ध झालेलं आहे या मागच्या काही वर्षांमध्ये की संबंध भारतामध्ये नांदेडचं दाभड आणि हे पूर्णा हे दोन नावं इतकी प्रसिद्धी झालेली आहे, मराठवाड्यातील महत्वाची धम्म केंद्र म्हणून ही सध्या उदयास आलेली आहे. आणि त्यामुळे मला एक विशेष गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की जर हे सर्व काही घडत आहे भारतामध्ये, एवढं प्रसिद्धी मिळत आहे, तर पूर्णा या शहरामध्ये राहणाऱ्या बौद्ध लोकांची जबाबदारी किती मोठी असेल, आहे ना? आपली खूप मोठी जबाबदारी आहे, विशेष करून पूर्णामध्ये राहणाऱ्या बौद्ध लोकांची. या जबाबदारीची जाणीव आपल्या सर्वांना असायला पाहिजे. आणि त्या जाणीवेला जाणूनच मागच्या 20 वर्षांपासून बघा आपले धार्मिक कर्तव्य आपण या ठिकाणी जपत आहोत. 20व्या धम्म परिषदेमध्ये पण आपला उत्साह किती मोठा आहे. हा उत्साह बघितला की आनंद झाला. मागील 4-5 दिवसांपासून मी आणि माझ्यासोबत काही इतर भिक्खूगण आम्ही दिल्लीला गेलो होतो. एक विशेष ऑफिशियल काम होतं. माझ्यासोबत पूजनीय भदंत ज्ञानरक्षितजी, पूजनीय भदंत करुणानंद थेरो आणि पूजनीय भदंत धम्मबोधी थेरो, आम्ही सगळे औरंगाबादला वास्तव्याला आहोत. बऱ्याचशा लोकांना त्यांचा परिचय सुद्धा असेलच. आम्ही 4 भिक्खू काही महत्वाच्या कामानिमित्त दिल्लीला होतो. 25 जानेवारीला आम्ही दिल्लीला गेलो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन आणि जे इंडिया गेट आहे त्याच्या दरम्यान जो 3 किलोमीटरचा जो राजपथ बनवलेला आहे रस्ता, त्या ठिकाणी पथसंचलन होत असते. तुम्ही ते टीव्हीवर वगैरे सगळं बघितलं असेलच. तर आम्ही असा विचार केला, असं चर्चा केली की बऱ्याच वर्षांपासून भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते पथसंचलन त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी विविध राज्यांचे देखावे साजरे केले, देखावे जे त्याला झाकिया देखावे तिथे सादर केले जातात. तर म्हटलं आपण ह्यावेळेस जाऊया, बघूया यामध्ये काय बुद्ध संस्कृतीचे काही अंश आपल्याला पाहायला मिळतात का. हा एक आमचा उद्देश होता. आणि दुसरा उद्देश होता की दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी सुरक्षित ठेवलेल्या आहेत. त्या अस्थींचं दर्शन घ्यावं आणि त्या अस्थी जी आपली बौद्ध परंपरा आहे की अस्थी कोणत्या म्युझियम मध्ये न ठेवता त्या अस्थी एका भव्य स्तूपामध्ये प्रतिष्ठापित केल्या जावा, जेणेकरून अस्थींबद्दल श्रद्धा असणाऱ्या बौद्ध लोकांना त्या ठिकाणी धार्मिक संस्कार करता यावे, चैत्यवंदना घेता यावी. या सर्व उद्देशाने आम्ही एक अपील तयार केली, एक पत्र बनवलं. त्याला आम्ही ईमेलला सुद्धा पाठवलेला आहे. तर बघूया त्यावरती पुरातत्व खातं काही म्हणजे निर्णय घेते की नाही. हा एक महत्वाचा उद्देश होता. बाकी ते परट वगैरे तर ते दुय्यम उद्देश आहे. महत्वाचा उद्देश होता आमचा. दिल्लीपासून आजपर्यंत आम्ही प्रवासच करत आहोत. म्हणजे दिल्लीला 25 पासून 30 तारखेपर्यंत आम्ही दिल्लीमध्ये होतो. 30 तारखेला नागपूरला आलो. लगेच नागपूरला आल्यानंतर अकोल्याला आलो. अकोल्याला काल संघदानाचा कार्यक्रम झाला आणि तिथे मुक्काम करून आज आपल्या इथे पूर्णामध्ये आलेले आहोत. सतत कंटिन्युअसली प्रवास सुरू आहे. दिल्लीला जेव्हा आम्ही गेलो त्या बुद्ध अस्थींचं दर्शन घेण्यासाठी तर सहज विचार आला. त्यावेळेस मला वाटतं इथे पदयात्रा पण, आता पण पदयात्रा सुरूच आहे की नाही. परभणीवरून ती पदयात्रा सुरू झाली, धम्म पदयात्रा. थायलंडच्या 110 भिक्खूंनी बुद्ध अस्थींसमवेत परभणीचे चैत्यभूमी अशी ऐतिहासिक ही पदयात्रा सुरू केली. त्यावेळेस आम्ही दिल्लीला होतो जेव्हा ही पदयात्रा औरंगाबादला आली. तर सहज ती चर्चा व्हॉट्सअपला फेसबुकला आम्ही पाहत होतो. त्याच दिवशी ज्यावेळेस ती पदयात्रा औरंगाबादमध्ये होती त्याच दिवशी म्हणजे 27 जानेवारीला आम्ही दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये त्या बुद्ध अस्थींचं दर्शन करीत होतो. आणि सहज डोक्यामध्ये विचार आला की इथे जे नॅशनल म्युझियममध्ये जे बुद्ध अस्थी आहेत, या बुद्ध अस्थींचा इतिहास कसा आहे. कारण साहजिकच आहे 2500 वर्षांपूर्वी बुद्ध होऊन गेले. बुद्धांचं महापरिनिर्वाण
2500 वर्षांपूर्वी झालं, तर 2500 वर्षापासूनचा जो प्रवास या बुद्ध हस्तीने केलेला आहे याचा थोडा इतिहास आपण जाणला पाहिजे. कारण त्या बुद्ध हस्ती आहेत, साध्या नाही आहेत, त्या बुद्ध हस्ती आहेत. मग विकिपीडिया बघितलं, गुगल बघितलं, काही म्युझियम मधले काही ते ऑडिओ क्लिप्स वगैरे ऐकल्या, तेव्हा मग त्या बुद्ध हस्तीचा इतिहास पुढे आला. आपल्या सर्वांनाच तो इतिहास माहिती आहे असेलच की ज्या वेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं कुशीनगर या ठिकाणी, भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धांच्या अस्थी आम्हाला प्राप्त व्हाव्यात याकरिता भांडणं सुरू झाली होती. म्हणजे विवादाचा प्रसंग झाला. अजातशत्रू राजा पुढे आला, तो म्हणाला मी राजा हो, मी राजगृहाचा राजा हो, त्या बुद्ध अस्थी मला मिळाल्या पाहिजे, मी राजा हो. त्यानंतर कुशीनगरचे मल्ल लोक म्हणाले नाही नाही, आमच्या कुशीनगरमध्ये बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं तर त्या अस्थी आम्हीच ठेवणार. इकडून कपिलवस्तूचे शाक्य लोक पण आले, ते म्हणाले नाही नाही, भगवान बुद्ध हे कपिलवस्तूचे होते, आमच्या वंशाचे होते, त्या अस्थी आम्हाला पाहिजे. तिथे वादविवाद होऊ लागला बुद्ध अस्थींसाठी. तर त्याच वेळेला द्रोण नावाचा एक ब्राह्मण पुढे आला आणि त्याने सर्वांना शांत केलं की अरे शांत व्हा, शांत व्हा. अरे ज्या महाकारुणिकाने जीवनभर पर्यंत शांतीचा उपदेश केला, अशा शांतीच्या उपदेशकाच्या अस्थीसाठी अशी अशांती बरी नाही, असा विवाद होणे बरं नाही. तर त्याने सर्वांना शांत केलं आणि सर्वांमध्ये समेट घडवून आणला. आणि इतिहास आहे की त्या ठिकाणी कुशीनगरमध्ये भगवान बुद्धांच्या अस्थींचे, अस्थी म्हणजे शरीर धातू, ज्याला तुम्ही राख सावंड म्हणता ना, आपले शरीर धातू, तर त्याच ठिकाणी भगवान बुद्धांच्या त्या पवित्र शरीर धातूचे अस्थींचे समान 8 भाग करण्यात आले होते. त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाने बुद्ध अस्थीचे समान 8 भाग केले आणि ज्यांना ज्यांना ह्या बुद्ध अस्थी प्राप्त झाल्या त्या सर्वांनी अतिशय सन्मानपूर्वक, श्रद्धापूर्वक त्या अस्थी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्या अस्थींवर भव्य अशा स्तूपाची निर्मिती केली. अजातशत्रू म्हणजे राजगृहचा राजा अजातशत्रू, त्याला एक अस्थीचा भाग प्राप्त झाला. कपिलवस्तूचे शाक्य यांना बुद्धांच्या अस्थीचा एक भाग प्राप्त झाला. त्यानंतर अल्लकप्पचे बोलीय लोक, रामग्रामचे कोलीय लोक, वेददीपचे ब्राह्मण लोक, कुशीनगर आणि पावाचे मल्ल लोक आणि वैशालीचे लिच्छवी लोक, अशा एकूण 8 जणांना बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या होत्या. आणि त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्या बुद्ध अस्थींवरती भव्य स्तूप निर्माण केले आणि त्या स्तूपामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थी प्रतिष्ठापित केल्या. बऱ्याचशा लोकांना माहित नाहीये की स्तूप म्हणजे काय आणि त्या स्तूपामध्ये बुद्धाच्या अस्थी कशा प्रतिष्ठापित केल्या जातात. व्यवहारामध्ये तर आपण म्हणतो स्तूप, स्तूप, चैत्य, विहार, पण ह्या संकल्पना फार वेगवेगळ्या आहेत बरं का. त्या लोकांना माहिती नाही की स्तूप कशाला म्हणतात, तर ते लोक चैत्याला स्तूप म्हणतात, स्तूपाला चैत्य म्हणतात, विहाराला काही वेगळंच म्हणतात. आपण ह्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजे. कारण बुद्ध अस्थीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा स्तूप म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे की स्तूप नेमका असतो कसा. हे स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. हे स्वतः भगवान बुद्ध सांगतात की ज्या वेळेस महापरिनिर्वाणाची वेळ होती, अगदी काही क्षणापूर्वी स्वतः भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की आनंद, भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंद, या पृथ्वीवर 4 लोक स्तूपार्य आहेत. स्तूपार्य म्हणजे की ज्यांच्या अस्थींवर स्तूप निर्माण केला जाऊ शकतो, ज्यांच्या अस्थी एवढ्या पवित्र असतात, पूजनीय असतात की त्यांच्या अस्थींवर स्तूपाची निर्मिती केली जाऊ शकते, एवढे ते पवित्र असतात. तर या पृथ्वीवर 4 लोक आहेत की जे स्तूपार्य आहेत. कोणते कोणते? पहिले भगवान बुद्ध, हे स्तूपार्य आहेत. दुसरे भगवान बुद्धांचा अरहंत भिक्षू, ते स्तूपार्य आहेत. तिसरे भगवान बुद्धांचा अग्रश्रावक, ते स्तूपार्य आहेत. आणि चौथे चक्रवर्ती राजा,
ते सुद्धा स्तूपार्य आहेत. हे 4 जण स्तूपार्य असतात. कोण कोण? भगवान बुद्ध, भगवंतांचा अरहंत भिक्षू, भगवान बुद्धांचा अग्रश्रावक अग्रश्रमण आणि चक्रवर्ती राजा. हे 4 जण या पृथ्वीवरती स्तूपार्य आहेत. हे स्वतः भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि एका प्रसंगामध्ये तर भगवान बुद्ध स्तूप कसे निर्माण केले जावे हे सुद्धा सांगतात. एके ठिकाणी भगवान बुद्धांनी एक भिक्षापात्र घेतलं. तुम्ही भंतेजींचं भिक्षापात्र बघितलं असेल. भगवान बुद्ध ते भिक्षापात्र उचलतात आणि त्याला उलट करतात, उलट, आणि त्याच्याकडे अंगुली निर्देश करून मग नंतर भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो बघा, जर तुम्हाला स्तूप निर्माण करायचा असेल तर तो स्तूप असा असावा. कसा? भिक्षा पात्राला उलट केल्यानंतर जसा असा अर्ध गोलाकृती आकार बनतो, अगदी त्याप्रमाणे स्तूप निर्माण केला जावा. हे स्वतः भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. त्रिपिटकामध्ये याचे उल्लेख आहेत. महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळेल. तर बुद्ध सांगतात की स्तूप कसा असावा. तर बघा, कालानुरूप जे स्तूपाचं जे निर्माण कार्य आहे ते कशा पद्धतीने झालं. अगोदर काय करायचे, तर ज्यांना भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या त्यांनी ते स्तूप निर्माण केले. कसे? तर अगोदर जमिनीवरती असं मोठा अशा गोल आकारामध्ये बांधकाम करायचं, मोठ्या आकारामध्ये असं बांधकाम करायचं आणि मग त्याच्यावरती पक्क्या विट्यांचं बांधकाम करत असं निमुळतं होत होत, जसं पिरॅमिड कसा असतो त्याप्रमाणे विटांचं बांधकाम करायचं आणि वरती असं निमुळतं करत करत गोल आकारामध्ये त्याला बांधत राहायचं. 80% बांधकाम करायचं. 80% असं बांधकाम केलं असं गोल आकारामध्ये. आणि नंतर 80% बांधकाम झाल्यावर वरचा जो स्तूपाचा जो बेसमेंटचा जो भाग असतो त्याच्यामध्ये वरती जाऊन अशा प्रकारचे चौकोनी आकारामध्ये स्पेस बनवली जाते, रूम्स, त्याच्यामध्ये अशी जागा बनवली जाते. म्हणजे याला म्हणतो आपण देवळी म्हणतो ना, देवळी. अशा प्रकारे जागा बनवली जाते. आणि त्यानंतर ज्या अस्थी आहेत, समजा बुद्धाच्या अस्थी असतील किंवा एखाद्या अरहंत भिक्षूच्या अस्थी असतील किंवा श्रमणाच्या चक्रवर्ती राजाच्या अस्थी असतील, तर त्या अस्थी ज्या आहेत त्या अस्थी एका मातीच्या मडक्यामध्ये ठेवायच्या. त्यानंतर त्या मातीच्या मडक्याला झाकणाने पॅक करायचं आणि त्या माठावरती लिहायचं की या अस्थी कोणाच्या आहेत, असं ब्राह्मी लिपीमध्ये पाली भाषेमध्ये लिहायचं. आणि नंतर तो जो माठ आहे, म्हणजे मातीचं मडकं अस्थी ठेवलेला तो माठ त्यावरती असं प्रतिष्ठापित करायचा आणि त्याच्यासोबत काही माणिक मोती ठेवायचे, सोनं. एक परंपरा त्यावेळीची होती, माणिक मोती सोनं ठेवून, आणि मग एक दगडी प्लेट त्याच्यावर झाकायचं, त्याला पॅक करायचं आणि बाकी उरलेलं 20% बांधकाम पूर्ण करून मग तो स्तूप त्या ठिकाणी पूर्ण करायचा. अशा प्रकारचं स्तूप निर्माण करण्याची परंपरा बौद्ध संस्कृतीमध्ये आहे. तर ज्या ज्या लोकांना भगवान बुद्धांच्या या अस्थी प्राप्त झाल्या त्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात जाऊन भगवान बुद्धांच्या अस्थींवर स्तूप निर्माण केले. अगदी याचप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं, भव्य स्तूप. आता जे स्तूप निर्माण झाले तर या पृथ्वीवर ही पहिली वेळ होती की भगवान बुद्धांच्या अस्थींवर पहिल्यांदा या पृथ्वीवर 8 स्तूपांची निर्मिती झाली. पहिल्यांदा 8 स्तूप निर्माण झाले. या अस्थि स्तूपाचं निर्माण कार्य झालं. काही स्तूप आज उत्खननामध्ये सापडलेले आहेत, परंतु आज काही स्तूप आणखीनही कुठे आहेत माहिती नाही. तसं राजगृहचा राजा अजातशत्रूने स्तूप बनवल्याचा इतिहास आहे, पण तो स्तूप राजगृहामध्ये नेमका आहे कुठं त्याचा अजूनही थांगपत्ता लागला नाही. आणखीन बरेचसे स्तूप आहेत की त्या स्तूपाचा आणखीनही शोध लागला नाही. परंतु जसं मी तुम्हाला मुद्दा सांगित होतो की दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी ठेवलेल्या आहेत त्या अस्थींचा इतिहास इथून सुरू होतो. ज्यावेळेस आम्ही इतिहास बघितला विकिपीडियावर आणि इतर लिंक्समध्ये, तर आम्हाला असं समजलं की कपिलवस्तूच्या शाक्य लोकांनी त्यांच्या कपिलवस्तू नगरीमध्ये जो बुद्ध अस्थि स्तूप निर्माण केला होता त्या बुद्ध अस्थि स्तूपामध्ये त्या अस्थी सापडल्या. आजही तो बुद्ध अस्थि स्तूप, जर तुमच्यापैकी कोणी बुद्धगया दर्शन सहलीला गेले असाल उपगुप्त भंतीसोबत वगैरे, तर उत्तर भारतामध्ये सिद्धार्थनगर नावाचा जिल्हा आहे, अगोदरचा कपिलवस्तू.
तर त्या ठिकाणी तो अस्थिस्तूप आजही भग्नावशेषामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेस या स्तूपांची निर्मिती झाली ते ही स्तूप तर पूजनीय आहेत. का बरं? कारण त्या स्तूपामध्ये बुद्धांच्या अस्थी आहेत. तर मग या स्तूपांचं दैनंदिन पूजा व्हावी, याचं पावित्र्य जपावं, चैत्यवंदना व्हावी, तर हे काम कोण करणार? भिक्खू संघ करेल ना. हे काम भिक्खू संघच करणार आहे. म्हणून ज्या ज्या लोकांनी स्तूप बांधले त्या स्तूपाच्या आजूबाजूला भिक्खू संघाला राहण्याकरिता विहारांची पण निर्मिती केली. तुम्ही कुठे पण जा, जिथे तुम्हाला बुद्ध अस्थी स्तूप भग्नावशेषामध्ये सापडतील त्याच्या आजूबाजूला तुम्हाला संघाराम सुद्धा पाहायला मिळतील. कारण बुद्ध अस्थी स्तूपाचं पावित्र्य जपण्यासाठी हे महान काम फक्त भिक्खू संघाने केलेलं आहे. आणि त्यामुळे भिक्खू संघाने त्या ठिकाणी वास्तव्य करून पुढील अनेक वर्षांपर्यंत त्या स्तूपाचं पावित्र्य जपलं, त्या स्तूपाची पूजा वंदना केली. परंतु एक इतिहास बांधवांनो असाही आहे, या भारतामध्ये जेव्हा बौद्ध धम्माची प्रतिक्रांती सुरू झाली, भिक्षू संघ नामशेष झाला, भिक्षू संघाच्या कत्तली झाल्या, भिक्षू संघ नष्ट झाला आणि भिक्षू संघाच्या या नामशेषासोबतच या भारतातला बौद्ध धम्म सुद्धा नष्ट झाला. याच प्रतिक्रांतीच्या काळामध्ये हे जे स्तूप होते या स्तूपांची सुद्धा पिछेहाट झाली. कारण केवळ 8 स्तूप या भारतामध्ये नव्हते. पुढे जेव्हा सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता तर या सम्राट अशोकाने एक कार्य मात्र खूप चांगलं केलं. तसं तर अशोकाने केलेले सगळे धम्म कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, परंतु सम्राट अशोकाने एक कार्य मात्र जे केलेलं आहे त्या कार्याचं, त्या धम्म कार्याच्या पाऊलखुणा आजही आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो. त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केला, विहार बांधले, त्याने 3री धम्म संगीती संपन्न केली वगैरे वगैरे. भारताच्या बाहेर श्रीलंका, सयाम किंवा इतर देशांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला. पण या कार्यामध्ये एक कार्य सम्राट अशोकाचं फार महान आहे की ज्याचं दर्शन आजही आपण या प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो. सम्राट अशोकाने एक कार्य केलं की त्याने धम्मयात्रा केली. ज्या ज्या ठिकाणी बुद्ध पदस्पर्श झालेला आहे त्या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घेतलं आणि ज्या ज्या ठिकाणी हे 8 स्तूप निर्माण झाले होते त्या 8ही स्तूपांचं दर्शन सम्राट अशोकाने घेतलं. आणि त्याने पुन्हा त्या स्तूपाचं उत्खनन केलं. वरचा जो भाग होता त्या स्तूपाचं परत उत्खनन केलं, त्या अस्थी जमा केल्या, जेवढ्या अस्थी होत्या परत जमा केल्या. पण त्याच वेळेला जेव्हा तो जे रामग्रामचे कोळी लोक होते ज्यांनी स्तूप निर्माण केला होता, असं म्हणतात की जे रामग्रामचे कोळी लोक होते हे नागवंशी लोक होते. नागवंशी लोक. तर जेव्हा सम्राट अशोक या रामग्रामच्या कोळीयांनी बांधलेल्या या स्तूपाचं उत्खनन करण्यासाठी गेला तर रामग्रामच्या कोळी जे नागवंशी होते त्यांनी पुढे येऊन अशोकाला विरोध केला. नाही नाही, आम्ही या स्तूपाचं उत्खनन करू देणार नाही. त्यांनी विरोध केला. तर सम्राट अशोकाने पण काही जबरदस्ती केली नाही, तसाच शांत चित्ताने हात जोडून तो परत आला. म्हणजे रामग्रामच्या कोळी यांनी बांधलेल्या स्तूपाचं उत्खनन झालं नाही, पण इतर जे 7 स्तूप होते त्या 7 स्तूपांचं परत उत्खनन झालं. त्या अस्थी जमा केल्या आणि पुन्हा त्या अस्थींचे एकूण अगदी छोटे 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 असे छोटे छोटे भाग केले आणि एकूण 84,000 भाग त्या बुद्ध अस्थींचे केले. किती? 84,000. विश्वास बसणार नाही. या 84,000 बुद्ध अस्थींवर सम्राट अशोकाने संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केली. 84,000 बुद्ध अस्थी स्तूपांची निर्मिती केली. अशोकाच्या काळातला जम्बूद्वीप म्हणजे फक्त भारत नाही, आजचा जे अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, आपला भारताचा संपूर्ण भूप्रदेश, नेपाळ असेल, तिबेटचा काही प्रदेश असेल, चीनचा काही प्रदेश असेल, या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींवर एकूण 84,000 स्तूपांची निर्मिती केली.
या 84,000 स्तूपांपैकी काही स्तूप आजही आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकतो. बघा, मागच्या काही वर्षांपूर्वी आदरणीय प्रकाशजी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांनी सुप्रीम कोर्टाला एक अपील केली होती. बघा, तुम्हाला काही जर माहीत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टाला एक अपील पत्र पाठवलं की बा सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप निर्माण केले ते कुठे गेले. त्यांची क्लिप आजही यूट्यूबवरती आहे. परंतु सुप्रीम कोर्टाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तिथं झालं नाही. कारण आजही काही स्तूप जमिनीमध्ये गडप झालेले आहेत. काही स्तूपाची इतकी जीर्ण अवस्था झालेली आहे की ते स्तूप आहेत की नाही हे सुद्धा शंका आहे. आणि काही स्तूप जे आहेत त्याची विटंबना झालेली आहे. अशा प्रकारे सम्राट अशोकाने जे 84,000 स्तूप बांधलेले होते त्या स्तूपांपैकी काही स्तूप मात्र आहेत की आजही ते स्तूप आपण पाहू शकतो. जसं उदाहरणार्थ सांचीचा स्तूप. तुमच्यापैकी बरेचसे लोक सांचीला गेले असेल ना. तुम्ही जर सांचीला गेलात तर स्तूप क्रमांक 1 जो आहे जो आजही सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे. म्हणजे बाकी स्तूपांच्या तुलनेमध्ये सांचीचा स्तूप आजही सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे. परंतु बाकीचे जे स्तूप आहेत त्याची एवढी बिकट अवस्था झालेली आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. जेव्हा तुम्ही सारनाथला गेला असाल, सारनाथमध्ये जिथे भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं, उपदेश केला, त्याच सारनाथमध्ये सम्राट अशोकाने एक मोठा असा धम्मेक स्तूप निर्माण केलेला आहे. बरोबर आहे, धम्मेक स्तूप. ते धम्मेक स्तूप धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचं प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही त्या धम्मेक स्तूपाचं दर्शन करून परत एक्झिट गेटकडे येता बाहेर येण्यासाठी, तर थोडं पुढं आल्यानंतर त्याच ठिकाणी बाजूलाच एक धम्म राजिका स्तूपाचे भग्नावशेष तुम्हाला पाहायला मिळतील. भग्नावशेष, एक मोठा असा बेसमेंटचा तिथे भग्नावशेष, मोठा बेसमेंट आहे, त्याला धम्म राजिका स्तूप असं म्हणतात. बऱ्याचशा लोकांना जो इतिहास माहिती नाहीये की हा जो स्तूप आहे हा नेमका इथं कशासाठी बांधला होता. ऑलरेडी एक धम्मेक स्तूप तर आहे, हा दुसरा स्तूप कशासाठी बांधला असेल. आम्ही त्याचा इतिहास बघितलं, सर्च केलं, तर आम्हाला असं आढळलं की सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या अस्थींवर जे 84,000 स्तूप निर्माण केले होते त्या 84,000 स्तूपांपैकी एक तो धम्मराजिका स्तूप होता. तो धम्मराजिका स्तूप. आणि इतिहास असाही सांगितला जातो की वाराणसीचा एक राजा, एक महाराज होऊन गेला, चैत्यसिंह. त्या चैत्यसिंह महाराजांनी स्वतःचा महल बनविण्यासाठी त्या धम्मराजिका स्तूपाच्या विटा तोडल्या आणि त्या विटांनी आपला महल बनवला. आजही तो महल वाराणसीमध्ये आहे. बघा, तो महल आजही आहे. तर त्या चैत्यसिंहाने तो धम्मराजिका स्तूप तोडला आणि त्याच्या विटा काढल्या. त्या विटाने आपला महल बनवला. बघा, ज्यावेळेस तो त्या स्तूपाला तोडत होता, तर तोडत असताना त्याला त्या स्तूपामध्ये एक दगडी मंजुषा सापडली. मंजुषा म्हणजे पेटी, चौकोनी आकारची पेटी, मंजुषा. तर त्या स्तूपाचं म्हणजे स्तूपाला भग्न करताना त्याला दगडी एक मंजुषा सापडली आणि त्या मंजुषेमध्ये त्याला एक मातीचं मडकं सापडलं छोटंसं. त्या मातीच्या मडक्यामध्ये त्याला काही अस्थी सापडल्या, म्हणजे अस्थी, बुद्धांच्या अस्थी. पण तो बौद्ध नव्हता, त्याला बुद्धही माहीत नव्हता. त्याने विचार केला की मंजुषा नेमका आहे काय, त्याला काही समजलंच नाही. आणि या मातीच्या मडक्यामध्ये ज्या अस्थी आहेत, ह्या अस्थी नेमकं आहे काय ते पण त्याला समजलं नाही. तर त्याने त्या चैत्यसिंह राजांनी त्या मंजुषे सकट त्या बुद्ध अस्थी गंगा नदीमध्ये प्रवाहित करून टाकल्या. आणि अशा प्रकारे त्या धम्मराजिका स्तूपातल्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी गंगा नदीमध्ये प्रवाहित झाल्या आणि नष्ट झाल्या. अशा प्रकारचे अनेक स्तूप आजही भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्तूप आहेत. तुम्ही जर कधी छत्तीसगडमध्ये गेलात ना, छत्तीसगडमध्ये सिरपूर आहे. सिरपूर नावाचं एक बुद्धिस्ट साईट आहे. त्या ठिकाणी 1200 स्तूप सापडले. किती? 1200. छत्तीसगड, तुम्ही बघा इंटरनेटवर, छत्तीसगड सिरपूर बुद्धिस्ट साईट, 1200 स्तूप सापडले. आणि त्यामध्ये एक स्तूप तर आहे, त्या स्तूपावर तिथल्या स्थानिकच्या लोकांनी देवी बसवली. बघा, स्तूपाची विटंबना केली. पण हा इतिहास आहे, हा कोणी विसरू शकत नाही. तर याच इतिहासामधला
त्या दिल्ली म्युझियममध्ये ज्या अस्थी ठेवलेल्या आहेत त्या अस्थींचा इतिहास जेव्हा आम्ही बघितला तर आम्हाला पुढे हा इतिहास आला की ज्या वेळेस कपिलवस्तूच्या शाक्य लोकांनी कपिलवस्तूमध्ये जो बुद्ध अस्थी स्तूप बांधला होता त्या बुद्ध अस्थी स्तूपामधल्या त्या अस्थी तिथे ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्यावेळेस बौद्ध धम्माची प्रतिक्रांती झाली, बौद्ध धम्म नष्ट झाला, या बौद्ध धम्माच्या नष्टतेमध्ये बौद्ध धम्माचा जो वारसा आहे, मग लेण्या असतील, स्तूप असतील, विहार असतील, चैत्य असतील, या स्तूपांची सुद्धा पिछेहाट झाली. बौद्ध बुद्धिस्ट हेरिटेज जे आहे, बौद्ध वारसा, आपल्या जो बौद्ध बांधकाम आहे ते सुद्धा नष्ट झालं. पाऊस आला, तो स्तूप भिजला, त्याच्यावरती माती साचली, मग नंतर पशुपक्षी बसायचे, त्यांची विष्ठा जमा झाली, त्या विष्ठेमधून पुन्हा छोटी छोटी झाडं निर्माण झाली. आणि मग एखाद्याने पाहिल्यानंतर असं वाटायचं की हा फक्त एक छोटीशी पहाडी आहे, एक छोटीशी फक्त पहाडी आहे, पण त्या पहाडाच्या आतमध्ये पण काहीतरी असेल असं मात्र कोणाच्याही मनात आलं नाही. कारण वरवर करणी तो फक्त असं उंचवटा दिसायचा. पण बघा बांधवांनो, हा इतिहास फार महत्वाचा आहे. आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं. ब्रिटिशांनी या भारतात 150 वर्ष राज्य केलं, तर त्यांना मात्र एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजली होती ब्रिटिशांना, इंग्रजांना, की जर या भारतातल्या लोकांवर जर राज्य करायचं असेल तर यांची मानसिकता अगोदर आपण ओळखली पाहिजे. आणि मानसिकता जर ओळखायची असेल तर यांचा जो धर्म आहे या धर्माचा पण इतिहास आपण वाचला पाहिजे. तर असेच काही ब्रिटिश अधिकारी, ज्यामध्ये अलेक्झांडर कनिंघम असेल, विल्यम पेपे असतील, असे काही अधिकारी जरी ख्रिश्चन धर्माचे असतील, पण ते चिकित्सक बुद्धीचे होते. तर अशाच एका अधिकाऱ्याने, विल्यम पेपे नावाचा अधिकारी, याने बौद्ध धम्माचा इतिहास वाचला. तो चीनी यात्रेकरू हुयानस्तंग, त्याचे यात्रा वर्णन वाचले. त्यानंतर तो हुयानस्तंगच्या नंतर फाययान आहे, इस्तिंग आहे, त्याचे यात्रा वर्णन वाचले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, अरे आपलं जिथे राज्य आहे या ठिकाणी एक स्तूप बनवलेला आहे. आणि मग तो विल्यम पेपे त्या स्तूपाचा शोध घेण्यासाठी बाहेर निघाला. तेव्हा त्याला शाक्यांद्वारा निर्माण केलेला तो अस्थिस्तूप त्याने पाहिला. अगदी भग्नावशेषामध्ये होता. त्याने काही शास्त्रज्ञ हाताखाली घेतले आणि त्या स्तूपावरची माती त्याने स्वच्छ केली. अगोदर छोटे छोटे गवत होते, ते गवत कापले. छोटे छोटे झाडं झुडपं होते, ते कापले. त्याच्यावरती माती होती, ती माती त्याने स्वच्छ केली. आणि या स्तूपाच्या आतमध्ये काहीतरी सापडेल या उद्देशाने त्याने त्या स्तूपाच्या वरच्या भागाचं थोडंसं उत्खनन केलं, विटा बाहेर काढल्या. जेव्हा तो वरून त्या स्तूपाच्या वरून खोदत 9 फुटापर्यंत आतमध्ये गेला, तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर त्याला एक रूम स्पेस सापडली. त्याने ते झाकण उघडलं तर बघतो तर काय, त्या रूम्समध्ये त्याला 5 मातीचे मडके सापडले. 5 मातीचे मडके सापडले. त्यापैकी 4 त्या मडक्यांमध्ये माणिक मोती होतं, सोनं चांदी दागदागिने होतं. परंपरा त्यावेळेची होती, अस्थींसोबत हे सोनं चांदी जे आहे हे सुद्धा ठेवायची परंपरा होती. तर त्या 5 पैकी 4 मडक्यांमध्ये सोनं चांदी दाग दागिने माणिक मोती सापडलं. आणि एक मातीचं जे मडकं होतं त्याच्यावरती त्याने बघितलं, अरे याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे. तर त्याने 1827 मध्ये ब्राह्मी लिपीचा त्याने शोध लावला होता. तर त्याने बघितलं तर त्याच्यावरती लिहिलेलं होतं की शाक्य कुळातील प्राप्त झालेल्या या बुद्ध अस्थी आहेत. त्या माठावर लिहिलेलं आहे. आजही तो माठ दिल्लीच्या म्युझियम मध्ये ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे की शाक्य वंशाकडे प्राप्त झालेल्या त्या बुद्ध अस्थी आहेत. अरे त्याने त्या बुद्ध अस्थी काढल्या बाहेर, त्याने ते झाकण काढलं तर त्याला त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या अस्थींचे एकूण 22 भाग सापडले, एकूण 22 धातू सापडले. त्याने त्याच्यावरती शोध लावला, संशोधन केलं. तेव्हा समजलं की त्याच्या बुद्ध अस्थींचे जे 22 भाग आहेत ते 22 भाग भगवान बुद्धांचा हा जो मेंदूचा जो भाग आहे ना, म्हणजे कवटी, हा जो कवटीचा भाग आहे, या कवटीच्या भागाचे एकूण ते 22 धातू आहेत. कवटीचा भाग, बुद्धाच्या कवटीचा भाग, एकूण 22 भाग आहेत.
1897 मध्ये त्याला त्या अस्थी सापडल्या. पण त्यावेळेस भारतामध्ये बौद्ध धम्म नव्हता किंवा कोणी असा बौद्ध खंबीर कार्यकर्ता पण नव्हता की जो त्या बुद्ध अस्थींचं पावित्र्य जपेल. हे तर ख्रिश्चन लोक होते. त्याच वेळेला थायलंडचा एक राजा, त्याचं नाव होतं रामा, म्हणजे रामा नाव होतं, काहीतरी वेगळंच नाव होतं. पण थायलंडचे जेवढे पण राजे झालेत आजही मला वाटते काहीतरी 10वा का 12वा राजा त्या ठिकाणी, त्या सर्व राजांना रामाच म्हणतात. राम, सर्व राजांना राम, राम पहिला, राम दुसरा, राम तिसरा, राम चौथा, असे सर्व एकच नाव राम राम म्हणतात. तर त्यावेळेला थायलंडचा राजा राम 5वा राज्य करीत होता आणि त्याचा मुलगा श्रीलंकेमध्ये गेलेला होता. श्रीलंकेत जाऊन त्याने उपसंपदा ग्रहण केली, भिक्षू झाला, उपसंपदा ग्रहण केली आणि भारतामध्ये आला बड्या आनंदाने की आता भारतामध्ये या सर्व बुद्ध स्थळांचं दर्शन घ्यावं. तेव्हा त्याला समजलं, अरे इंग्रजांना त्या कपिलवस्तूच्या स्तूपामध्ये बुद्धांच्या अस्थी सापडल्या. त्याने लगेच ब्रिटिशांना पत्र लिहिलं की ह्या ज्या बुद्ध अस्थी आहेत या आम्हाला परत देण्यात याव्या, आम्हाला देण्यात याव्या, कारण आम्ही बौद्ध लोक आहोत तुमच्यापेक्षा, कारण तुम्ही तर ख्रिश्चन आहात, आम्ही बौद्ध आहोत आणि तुमच्यापेक्षा जास्त पवित्र आम्ही त्याचं जपू शकतो. तर अशा प्रकारे ब्रिटिश सरकार आणि थाई सरकारमध्ये काही समेळ घेऊन आला आणि त्या भिक्षू, त्या म्हणजे प्रिन्सच्या पुढाकाराने त्या ठिकाणी त्या 22 भागांना, म्हणजे 22 धातूंना थायलंडच्या राजाला सुपूर्द करण्यात आलं होतं. पुढील अनेक वर्षांपर्यंत त्या बुद्ध अस्थी थायलंडमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. श्रीलंका सरकारने मागणी केली तर त्याच्यातील एक धातू, म्हणजे 22 पैकी एक धातू श्रीलंका सरकारला दिला. त्यानंतर आणखीन एक धातू म्यानमारच्या सरकारला दिला आणि 20 धातू थायलंडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. बऱ्याच वर्षापर्यंत, जोपर्यंत भारत पारतंत्र्यामध्ये होता. 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि भारताच्या ज्या ज्या वस्तू इंग्रज लोक लंडनला घेऊन गेले होते त्यापैकी बऱ्याचशा वस्तू वारसा रूपाने आम्हाला परत देण्याचं काम चाललं होतं. तर तो जो विल्यम पेपे होता त्याने काही बुद्ध अस्थींचे जे काही माणिक मोती होते ते लंडनला घेऊन गेला आणि त्यावेळेला गव्हर्नमेंटने, म्हणजे भारताच्या सरकारने थायलंडला त्या अस्थी परत मागितल्या. त्या बुद्ध अस्थी आम्हाला परत द्या, कारण त्या अस्थी भारताचा वारसा आहे. तेव्हा थाई सरकारने, थायलंडच्या सरकारने त्याच्या अस्थी आहेत बुद्धाच्या 20 भाग, त्याच्या अस्थी आहेत बुद्ध धातू, एक सुंदर असा सोनेरी रंगाचा पॅगोडा त्यांनी निर्माण केला. तुम्ही बघा त्या पदयात्रेमध्ये तुम्ही बघितलं असेल तो पॅगोडा, त्याला पॅगोडा म्हणतात. आणि विशेष करून बुद्ध अस्थी ठेवण्यासाठी त्या पॅगोड्यांची निर्मिती केली जाते. तर थायलंडच्या राजांनी, म्हणजे गव्हर्नमेंटनी तो सुंदर असा पॅगोडा निर्माण केला, त्याला सोन्याचं पॉलिश दिलं आणि त्या पॅगोडाच्या आतमध्ये एक काचाचं बर्तन ठेवलं, काचाचं एक भांड, आणि त्या भांड्यामध्ये एक हवा असते बघा, ते गॅस, नायट्रोजन, त्याला N2 काहीतरी, N2 म्हणतात काहीतरी केमिकल भाषेमध्ये. तर तो N2 गॅस भरला जातो जेणेकरून त्याच्यातल्या ज्या अस्थी आहेत त्याची झीज होऊ नये, त्याचं विघटन होऊ नये म्हणून तिथे तो गॅस भरला जातो आणि त्याच्या आतमध्ये त्या बुद्ध अस्थी ठेवल्या जातात. तर अशाच प्रकारे त्या 20 धातूंना अगदी याच प्रमाणे भारत सरकारने, त्या थाई सरकारने परत ते बुद्ध धातू भारत सरकारला दिले आणि त्याच बुद्ध धातूंना त्याच ठिकाणी आजच्या दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. हा इतिहास आहे. म्हणजे कपिल वस्तूपासून तर त्या दिल्ली म्युझियम पर्यंतचा हा बुद्ध अस्थींचा जो प्रवास आहे, हा प्रवास फार रोमांचकारी आहे, फार ऐतिहासिक आहे, फार प्रेरणादायी आहे. बघा, काही दिवसांपूर्वी तुम्ही जर यूट्यूबवर बघितलं असेल तर काही, म्हणजे करोना लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीची गोष्ट आहे, श्रीलंकेमध्ये ज्या बुद्ध अस्थी ठेवण्यात आल्या होत्या त्या बुद्ध अस्थी कुशीनगरमध्ये आणण्यात आल्या होत्या दर्शनासाठी. तर ते त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि ते UPचे कोण आहेत आपले मुख्यमंत्री, ते भगवे धारण करणारे योगी, ते सगळेजण त्या ठिकाणी होते. यूट्यूबला नरेंद्र मोदीचं भाषण पण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर एका विशेष विमानानं त्या अस्थी भारतामध्ये आल्या, A1 विमानामध्ये. त्या विमानामध्ये बुद्ध अस्थी अगदी A1 सीटवर ठेवण्यात आल्या
आणि A2 सीटवर श्रीलंकेमधले जे सर्वात मोठे महाथेरो भंते जे आहेत, पूज्य भंते महाथेरो महानायक, त्यांना त्यांच्या बाजूला बसवलं आणि इतर कोणालाही बसवण्यात आले नाही. एकदम विशेष प्रोटोकॉलमध्ये त्या अस्थी श्रीलंकेच्या A1 विमानाने कुशीनगरमध्ये आणण्यात आल्या आणि पुढील 3 दिवसांपर्यंत कुशीनगरमध्ये त्या अस्थि दर्शनाचा सोहळा झाला. हे बाकीचे नरेंद्र मोदी वगैरे हे बरेचसे त्या ठिकाणी आले होते आणि नरेंद्र मोदीचं भाषण सुद्धा यूट्यूबवरती आहे. तर त्याच अस्थि आज कलकत्त्याच्या त्या नॅशनल म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. हा जो बुद्ध अस्थींचा जो भाग आहे, हा बुद्ध अस्थींचा हा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे. कारण 2500 वर्षापासून भगवान बुद्धांच्या अस्थी भारतातच नाही तर भारताच्या बाहेर इतरत्र ठिकाणी सुद्धा प्रसारित झालेले आहेत. जसं थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये, म्यानमारमध्ये. हा सगळा इतिहास सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे. कारण मागच्या बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सअपला, फेसबुकला बुद्ध अस्थी पदयात्रा हे सगळं आपण ऐकत आहोत. तर या अनुषंगाने बुद्ध अस्थींचा इतिहास आणि बुद्धांच्या अस्थींचं पावित्र्य कसं जपलं जातं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या एका मुख्य उद्देशाने आम्ही दिल्लीला गेलो. तिथे गेल्यानंतर बघा एक विचित्र प्रकार आम्ही बघितला. एवढ्या पवित्र अस्थी त्या म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत. तिथे आम्ही गेलो, चपला बाहेर काढल्या आणि तिथे आम्ही ध्यान केलं. आम्ही सगळ्यांनी ध्यान केलं आणि बुद्ध अस्थींचं स्मरण केलं. अगदी त्याच वेळेला काही शाळकरी मुलं ट्रीप घेऊन त्या ठिकाणी आले. सगळ्यांच्या पायामध्ये बुटं होते. सगळे त्या बुटं घालून, चपला घालून त्या बुद्ध अस्थीच्या जवळ गेले. कोणी त्याला टच केलं, कोणी असंच काय म्हणून तिथून निघून गेले. आम्ही ते दर्शन म्हणजे बघितलं ते दृश्य आम्ही. अरे आता बुद्ध अस्थींचा अपमान होतोय. एखादे लोक त्या ठिकाणी पायामध्ये चपला घालून येतात, त्यांच्या मनामध्ये बुद्ध अस्थीबद्दल पावित्र्य नाही आहे, ते लोक कसंही वागतात, काही टच करतात. अरे बुद्ध अस्थींचं पावित्र्य जपलं पाहिजे. या बुद्ध अस्थींचं पावित्र्य जपलं पाहिजे. आणि त्याच वेळेला बसून आम्ही एक अर्ज तयार केला आणि त्या अर्जामध्ये आम्ही लिहिलं बौद्ध धम्माची संस्कृती काय आहे. बौद्ध धम्माची संस्कृती आहे की बुद्धांच्या अस्थी कुठेही ठेवल्या जात नाही. अरे ते पवित्र अस्थी आहेत, त्या अस्थी ठेवण्याची परंपरा आहे. तर केंद्र सरकारने एक विशेष निधीची तरतूद करावी आणि दिल्लीमध्ये एखाद्या ठिकाणी जागा घ्यावी आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक तयार केलं जावं आणि आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाला त्या ठिकाणी बोलून त्या स्तूपामध्ये, त्या म्युझियममध्ये ज्या अस्थी आहेत त्या अस्थींची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी केली जावी. अशा प्रकारचा अर्ज आम्ही दिलेला आहे. आता बघूया दिल्लीचं जे केंद्र सरकारचं पुरातत्व खातं आहे त्या बुद्ध अस्थींवरती ते कशा प्रकारे त्या ठिकाणी निर्णय घेतात. या बुद्धाच्या अस्थी आहेत, पावित्र आहे या बुद्ध अस्थीमध्ये, हे साध्या अस्थी नाही आहेत. आणि हे जे पावित्र्य या अस्थींना प्राप्त झालं कारण बघा बांधवांनो, भगवान बुद्धांचा जो देह होता, जे शरीर होतं ते निष्कलंकित होतं. त्या शरीराने कधी कोणाची हिंसा केली नाही. त्या शरीराने कधी कोणाची चोरी केली नाही. अरे व्यभिचार केला नाही. अरे ते शरीर किती पवित्र आहे, कधी कोणतं अकुशल कर्म झालं नाही. अरे शरीरच काय तर मन सुद्धा निष्कलंकित आहे. तर ज्याचं शरीर एवढं निष्कलंकित आहे, पवित्र आहे, ही जी पावित्रता बुद्धाला प्राप्त झाली बांधवांनो, ही पावित्रता सहज प्राप्त झाली नाही. हे जे अस्थि पवित्र म्हणतो ना आपण, ही पावित्रता सहज प्राप्त झाली नाही. भगवान बुद्धांना सुद्धा म्हणजे सिद्धार्थाला सुद्धा संघर्ष करावा लागला. कोणासोबत? इतरांसोबत नाही, माणसासोबत नाही, स्वतःसोबत त्यांना संघर्ष करावा लागला. तेव्हा जाऊन त्यांचे जे शरीर पवित्र झालं, मन पवित्र झालं, म्हणून बुद्ध अस्थी पवित्र झालेले आहेत. त्यावेळेस बुद्धगयाला म्हणजे भगवान बुद्ध सिद्धार्थाने एवढी घनघोर तपश्चर्या सुरू केली बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी. तर घनघोर तपश्चर्या म्हणजे काय, तुम्ही ते सगळं वाचलं असेलच. तर अन्नाचा त्याग केला. एका दिवशी केवळ 1 ओंजळ पाणी प्यायचं आणि दिवसभर तसंच राहायचं. किंवा एका अर्ध्या ओंजळीमध्ये जेवढं तांदूळ मावेल, भात मावेल तेवढंच खायचं आणि दिवसभर उपाशीच राहायचं.
मग जर विचार करा, एक तपस्वी केवळ थोडं 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 अन्न खाऊन जगतो, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 5-5.5 वर्ष, तर त्याची अवस्था कशी होईल बरं? हा, कशी अवस्था होईल? त्या डुंगेश्वरी गुफेतून ते बाहेर येतात, असं लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी, की त्या भर गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्ये या शरीराला चटके देणाऱ्या त्या भर गरमीमध्ये स्वतःचं शरीर उघडं करून त्या गरमीमध्ये सिद्धार्थ बसायचा, की या शरीराला त्रास द्यायचा आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये ज्या वेळेस उग्र थंडी असायची, अशा उग्र थंडीच्या म्हणजे रात्रीमध्ये, प्रहरामध्ये स्वतःचे कपडे काढून उघड्या वातावरणामध्ये बसायचा, या शरीराला त्रास देण्यासाठी. अशा प्रकारचा देहदंडाचा मार्ग सिद्धार्थाने अवलंबिला होता. ज्या पंचवग्य भिक्खूंना सुद्धा आश्चर्य वाटलं, अरे हा सिद्धार्थ किती घनघोर तपश्चर्या करीत आहे. त्या पंचवग्गीय परिव्राजकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. एके दिवशी त्या डुंगेश्वरी गुफेतून ते खाली उतरतात, सिद्धार्थ गौतम खाली उतरतात, एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसतात आणि सहज या पोटाला हात लावतात. तर काय, अरे पाठीचा कणा हाती लागला. पाठीच्या मणक्याला हात लावतात तर पोट हाती लागलं. म्हणजे पोट आणि पाठीचा मणका असा एकजीव झाला होता. हे गालं आतमध्ये गेले, डोळे आतमध्ये गेले, अंगावरती माती साचलेली आहे. अत्यंत भयंकर असं उग्र रूप सिद्धार्थ गौतमाचं होतं. सिद्धार्थाने विचार केला, अरे मी काय करून बसलो? ज्या उद्देशाने मी गृहत्याग केला, ज्या उद्देशाला प्राप्त करण्यासाठी मी गृहत्याग केला, आणि मी काय करून बसलो? मी अन्नाचा त्याग केला. अरे जर मी अन्न ग्रहण केलं नाही तर मी पुढे मृत्यूला प्राप्त होईल. आणि जर माणूस एकदा का मेला, सगळं संपलं. अरे नाही, मी मरता कामा नये, मी मृत्यूला प्राप्त होता कामा नये. त्याच वेळेला त्या उर्वेला परिसरामध्ये राहत असणारी एक श्रेष्ठी पुत्री सुजाता, जिने काही वर्षांपूर्वी वटदेवतेला नवस केला होता की जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मग मी माझा नवस फेडेल. आणि बघा, योगायोगाने त्याच वर्षी तिला पुत्रप्राप्ती झालेली असते. आणि ती सुजाता सुंदर असं पायास बनवते. पायास ज्याला आपण म्हणतो ना खीर, खीर त्याला पालीमध्ये त्याला पायास असं म्हणतात. आणि आज जे फ्लेवरच्या खीर आहेत ना, फ्लेवरची खीर आहे, तशी खीर तिने बनवली नव्हती. सुजातानं पायास बनवला होता. म्हणजे तांदूळ गरम म्हणजे तांदळाचा भात बनवायचा, दूध गरम करायचं, त्याच्यामध्ये मग काही ड्रायफ्रूट्स टाकायचे, सुकामेवा जसं काजू, बदाम, इतर काही शहद वगैरे टाकायचं, त्याच्यामध्ये शिजलेला भात टाकायचा, त्याला मिक्स करायचं, त्याला म्हणतात पायास. ती होती खीर जी सुजाताने बनवली होती. तर एका सोन्याच्या पात्रामध्ये ती सुजाता खीर घेते आणि आपला नवस फेडण्यासाठी ती तिची पन्ना नावाची दासीला म्हणते की जा, मला पूजा करायची आहे, मला नवस फेडायचा आहे, पूजेची तयारी कर. सुजाताची दासी पन्ना ती धावत पडत जाते त्या वडाच्या झाडाखाली, म्हणजे जिथे सिद्धार्थ बसलेले आहेत. तर ती पाहते एक महान तपस्वी या वडाच्या झाडाखाली बसलेला आहे. अरे गालं आतमध्ये गेलेली आहेत, पोट पाठ आतमध्ये गेलेला आहे, एक उग्र स्वरूप आहे, उग्र रूप आहे. तिला वाटलं की माझ्या राणीचा नवस फेडण्यासाठीच साक्षात वटदेवताच अवतरले की काय. ती आनंदी होते, परत जाते आणि सुजाताला म्हणते की हो राणी, चला चला, तुमचा नवस फेडण्यासाठी साक्षात वटदेवता अवतरलेले आहेत, चला लवकर चला. ती सुजाता त्या सोन्याच्या पात्रामध्ये पायास म्हणजे खीर घेते आणि खीर घेऊन त्या वडाच्या झाडाजवळ जाते. ती सुद्धा पाहते की एक महान तपस्वी या वडाच्या झाडाखाली बसलेला आहे. तिच्या मनात अत्यंत श्रद्धा उत्पन्न होते. ती खाली बसते आणि श्रद्धापूर्वक नतमस्तक होऊन ती सिद्धार्थाला म्हणते की हे वटदेवता, हे पुरुषोत्तमा, माझा नवस पूर्ण झालेला आहे. आणि माझा नवस पूर्ण झाल्यामुळे हे माझा नवस फेडण्यासाठी हे जे अन्न आहे, हे खीर मी आपल्याला प्रदान करीत आहे. माझ्या हिताकरिता हे पात्र आपण स्वीकार करावं असं म्हणते आणि तिथून ते निघून जाते. सिद्धार्थ
ते सोन्याचं पात्र घेतात, त्या सोन्याच्या पात्राकडे, त्या खिरीकडे पाहतात आणि विचार करतात की हे अन्न मी ग्रहण करावं की नाही, हे अन्न मी ग्रहण करावं की नाही. आणि मग विचार करतात की जर मी हे अन्न, हे खीर ग्रहण केली नाही तर मी मृत्यूला प्राप्त होईल. अरे नाही नाही, मी मरता कामा नये, मी मृत्यूला प्राप्त होता कामा नये. अरे मी जिवंत राहिलो पाहिजे, माझा उद्देश पूर्ण झाला पाहिजे. ते सोन्याचं पात्र बाजूला ठेवतात. बाजूला सुपतिठ नावाचा एक नदीचा प्रवाह वाहत असतो. त्या प्रवाहामध्ये उतरतात. अगोदर स्वतःच्या अंगावर साचलेली सगळी माती स्वच्छ करतात, चेहरा धुवून घेतात, शरीर स्वच्छ करतात आणि पुन्हा ते खिरीचं पात्र घेऊन त्या ठिकाणी बसतात आणि हळूहळू एक एक घास ते खिरीचं ग्रहण करीत आहेत. त्या प्रत्येक खिरीच्या एका घासासोबत सिद्धार्थाचं शरीर हळूहळू बल ग्रहण करीत आहे, बलवान होत आहे, शक्तिमान होत आहे, सगळी खीर ग्रहण करत आहे. एक नव चैतन्य निर्माण झालं सिद्धार्थाच्या शरीरामध्ये, एक नव शक्तिमान तयार झालं सिद्धार्थाच्या शरीरामध्ये. आणि ते नव चैतन्य घेऊन सिद्धार्थ उठतात. त्याच वेळेला ते पंचवैद्य भिक्खू पाहतात, अरे तो बघा तो सिद्धार्थ, अरे याने सुजाताची खीर ग्रहण केली, तो तपभंगी झाला. म्हणजे त्याने जो तप केला, खीर ग्रहण केली, तो तपभंगी झाला. अरे आता सिद्धार्थासोबत राहायचं नाही, अरे चला आपण निघून जाऊया, आता सिद्धार्थासोबत आपण राहायचं नाही, त्याचा सहवास करायचा नाही. पण सिद्धार्थ त्यांचा विचार करत नाही, मला बुद्धत्व प्राप्त करायचं आहे म्हणून ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्या म्हणजे निरंजना नदीचा प्रवाह पार करून पलीकडच्या तीरावर जातात आणि विचार करतात की आता मी ध्यान कुठं करायला पाहिजे. तर ते जागा शोधत असताना एक कुश नावाचा शेतकरी त्यांना पाहतो. त्याला वाटतं की हा कोणतरी तपस्वी आहे आणि ध्यान करण्यासाठी जागा शोधत आहे. तर त्याच वेळेला तो 5 मुठी गवत कापतो, त्याची पेंडी बनवतो, म्हणजे बसण्याचं आसन. 5 मुठी गवत कापून त्याचं बसण्याचं आसन बनवतो आणि श्रद्धापूर्वक ते आसन एका पिंपळाच्या झाडाखाली पूर्व दिशेला तोंड होईल अशा पद्धतीने त्या दिशेने टाकतो आणि म्हणतो की हे पुरुषोत्तमा, आपण हे आसन ग्रहण करावं. आणि सिद्धार्थ त्या पिंपळाच्या झाडाखाली निरंजना नदीच्या काठी पूर्वेकडे तोंड करून त्या आसनावरती बसतात, मांडी घालतात, डाव्या हातावरती उजवा हात ठेवतात, पाठीचा कणा सरळ करतात आणि संकल्प करतात. संकल्पच नाही, वज्र संकल्प करतात. वज्र संकल्प, इहासेन शस्य तुमे शदिरंग त्वगस्ती मांस प्रलय चतंग अपाप्य बोधी बहुकल्प दुर्लभंग नेवासनात ताय तश्च लिश्चते. हे संस्कृत मधलं काव्य आहे. याचा अर्थ आहे सिद्धार्थाचा संकल्प, वज्र संकल्प, माझं शरीर सुकून गेलं तरी चालेल, माझ्या शरीरातील रक्त सुकून गेलं तरी चालेल, मला मृत्यू आला तरी चालेल, पण जोपर्यंत मला बुद्धत्वाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी माझं आसन सोडणार नाही. वज्र संकल्प केला, न तुटणारा न वाकणारा वज्र संकल्प केला आणि ध्यानाला सुरुवात करतात. सगळं रिमाइंड करतात मी गृहत्याग का केला, का बरं भांडणं होतात, का बरं माणूस दुखी आहे, सगळं रिमाइंड करतात. 4 पायऱ्यांनी जातात. बुद्धत्वाच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे 4 पायऱ्यांनी जाऊन भगवान बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं होतं. पहिल्या पायरीमध्ये तर्कशक्ती आणि अन्वेषण याच्या साह्याने सिद्धार्थाने पहिली पायरी पार केली. कोणतं? तर्कशक्ती आणि अन्वेषण. तर्कशक्ती म्हणजे लॉजिक आणि अन्वेषण म्हणजे इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे एखादं तत्व स्वीकार करीत असताना आपल्या तर्कबुद्धीने त्याला स्वीकार करावं, त्याचं अन्वेषण करावं, तरच ते स्वीकार करायचं. तर पहिल्या पायरीमध्ये तर्कशक्ती आणि अन्वेषण यांच्या साह्याने सिद्धार्थाने पहिली पायरी पार केली. दुसऱ्या पायरीमध्ये सिद्धार्थाने त्यामध्ये समतोलपणाची भर घातली. म्हणजे इक्वॅनिमिटी, समतोलपणा म्हणजे काय? म्हणजे सुख असेल किंवा दुःख असेल स्थिर राहायचं.
मनाला कमजोर होऊ द्यायचं नाही. समतोल किंवा निंदा केली, स्तुती केली, सुख आलं, दुःख आलं, तरी आपण मनाला समतोल ठेवायचं. समतोलपणाच्या साह्याने सिद्धार्थाने दुसरी पायरी पार केली. तिसऱ्या पायरीमध्ये सिद्धार्थाने त्याच्यामध्ये सावधानतेची भर घातली. सावधानता म्हणजे अटेन्शननेस, सावधान राहणे, जागृत राहणे. तिसऱ्या पायरीमध्ये अटेन्शननेस, सावधानतेच्या साह्याने त्यांनी तिसरी पायरी पार केली. आणि चौथ्या पायरीमध्ये त्या सावधानतेमध्ये आणि त्या समतोलपणामध्ये शुद्धतेची भर घातली. मनातला राग, द्वेष आणि मोह हे मुख्य 3 विकार नष्ट केले आणि शुद्ध केलं आपल्या मनाला. शुद्धतेच्या साह्याने सिद्धार्थाने चौथी पायरी पार केली. अशा प्रकारे या 4 पायऱ्यांनी जाऊन सिद्धार्थ चिंतन करतात. तेव्हा सिद्धार्थ 4 पायऱ्या पार करतात तेव्हा त्यांच्या समोर 2 प्रश्न उपस्थित झाले. 2 प्रश्न, 2 समस्या, 2 प्रॉब्लेम्स त्यांच्या समोर स्पष्ट दिसू लागले. पहिला प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला की या जगामध्ये दुःख आहे हे निर्विवाद सत्य आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. हे पहिली समस्या, पहिला प्रश्न उपस्थित झाला की या जगात दुःखाचं अस्तित्व आहे, हे निर्विवाद सत्य आहे, कोणी नाकारू शकत नाही. आणि लगेच दुसरा प्रश्न उपस्थित झाला की हे जे दुःख आहे हे दुःख नष्ट कसं करावं आणि या मानव जातीला सुखी कसं करावं, हा दुसरा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला. मग पुन्हा त्याचं चिंतन करतात तर पहिल्या प्रश्नाचं त्यांना कारण सापडलं. बरोबर आहे, दुःख तर आहे, हे सत्य आहे. अरे या दुःखाला कारण आहे, कोणी ईश्वर, कोणी अल्लाह, कोणी परमात्मा, हे कारण नाही आहे, त्याला कारण आहे. त्याचं त्याने चिंतन केलं आणि या कारणांचा निरोध सुद्धा करता येतो हे सुद्धा शोधलं. आणि त्या दुःखाला नष्ट करण्याचा मार्ग त्यांना सुस्पष्ट दिसला. तोच मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय. आर्य अष्टांगिक मार्ग. अशा प्रकारे 28 दिवस कंटिन्यू 28 दिवस ध्यान केल्यानंतर, पूर्ण मेडिटेशन केल्यानंतर 28 दिवसाची रात्र म्हणजे संपत चाललेली आहे. 29व्या दिवसाचा उजेड आता वाढत चाललेला आहे. दिवस उजाडत आहे, अंधार संपत आहे, दिवस उजाडत आहे, अंधार संपत आहे. आणि या सोबत सिद्धार्थाच्या मनातील सर्व प्रकारचा अज्ञानाचा अंधकार नष्ट झाला. आणि त्या सकाळच्या पहिल्याच प्रहरामध्ये सिद्धार्थ गौतम हे संपूर्ण दुःख मुक्तीच्या ज्ञानाला प्राप्त करतात. सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात. सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात. सिद्धार्थ गौतम बुद्ध होतात. हे बुद्धत्वाचा प्रवास सिद्धार्थाने केलेला आहे. किती मोठा संघर्ष केला सिद्धार्थाने, तेव्हा जाऊन त्यांना ते बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं. किती पवित्र ते शरीर असेल की ज्यांनी आपल्या शरीराने कधीच कोणाला अकुशल कर्म केलं नाही. अरे किती पवित्र आहे ते शरीर की ज्या शरीराने कधी शीलभंग केला नाही, कधी कोणतं अकुशल कर्म केलं नाही. असे भगवान बुद्ध होते, निष्कलंकित होते. त्यांनी या मानवी जीवनातील या दुःखाचं चिंतन केलं. 4 आर्य सत्यांचा उपदेश केला. 4 आर्य सत्य. ज्यावेळेस भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्यांचा उपदेश केला तर काही आधुनिक विचारवंतांनी भगवान बुद्धांच्या या तत्वज्ञानावरती टीका केली. आपल्यामध्ये पण काही लोक असे आहेत बरं, दीड दिमागी लोक. तुम्ही इकडे काय म्हणतात, दीड शहाणे ना, दीड शहाणे. असाच एक माणूस मला भेटला आणि मला काय म्हणे की भंतेजी मला एक प्रश्न आहे, विचारू का? म्हटलं बा MPSC UPSC चा प्रश्न नका विचारू. नाही म्हणे, तो प्रश्न नाही, दुसरा प्रश्न आहे, विचारा. तर त्यांनी प्रश्न विचारला, भंतेजी मला सांगा म्हणे की भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्य का सांगितली बरं? म्हणजे भगवान बुद्धांनी जर 2च आर्य सत्य सांगितले असे काम जमलं असतं. म्हणजे हे दुःख आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे, विषय संपला. 4 आर्य सत्य का सांगितले असेल? म्हटलं बा हे विचारवंत आणा कुठून?
म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या पलीकडचा विचार करणारे लोक आहेत. तरी मी त्याला शांत चित्ताने समजावून सांगितलं. त्याचा जो प्रश्न होता तो पण होता बरोबर आहे, तर्कबुद्धीला आधारणारा प्रश्न होता. हे दुःख आहे आणि या दुःख मुक्तीचा मार्ग आहे, संपला विषय. पण भगवान बुद्धाने दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, तिसरं दुःख निरोध आर्य सत्य, चौथं दुःख निरोध गामिनी पटीपद आर्य सत्य, 4 आर्य सत्य सांगितली. याच्या मागची धारणा आहे, हे उगच नाहीये. प्रत्येक आर्य सत्या मागची विशेष धारणा आहे. भगवान बुद्ध ज्या वेळेस दुःख आर्य सत्य सांगतात त्यावेळेस भगवान बुद्ध हे सत्यवादी ठरतात. सत्यवादी आहे. बघा, ज्या वेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता, आजारी झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला चेकअप करतो आणि काय म्हणतो, तुम्हाला आजार झालेला आहे म्हणतो की नाही. मग आपण असं म्हणतो का, अरे नाही नाही नाही, तो डॉक्टर कोण आहे, तो डॉक्टर आज रोगवादी आहे. मला म्हणतो तुम्ही रोगी आहे म्हणून, नाही नाही मी त्या डॉक्टरकडे जाणार नाही. अरे तुम्ही स्वीकार करा की करू नका. डॉक्टरांनी तुम्हाला चेकअप केलं, तुम्हाला सांगितलं की तुम्हाला अमक अमक हा रोग आहे, तुम्ही रोगी आहात. तुम्ही स्वीकार करा की अथवा करू नका. सत्य आहे ना, आहे की नाही सत्य. अरे भगवान बुद्ध सुद्धा असेच मानवी जीवनाचे डॉक्टर आहेत की ज्यांनी सगळं रिसर्च करून सांगितलं की या जीवनामध्ये दुःखाचं अस्तित्व आहे, हे निर्विवाद सत्य आहे. तुम्ही स्वीकार करा की करू नका. अरे सत्य आहे ते सत्य. बुद्धानं सत्य सांगितलेलं आहे म्हणून बुद्ध हे सत्यवादी ठरतात. आणि बुद्ध केवळ दुःख आर्य सत्य सांगित नाही तर त्याचं कारण सुद्धा सांगतात. कारण दुःखाला जे उत्पन्न करेल त्याला कोणी ईश्वर कारणीभूत नाहीये, त्याला कोणता परमेश्वर परमात्मा कारणीभूत नाहीये. अरे याचं कारण आहे, हे दुःख समुदय आहे. तर कारण सांगतात ही तृष्णा आहे, ही तृष्णा आहे, अरे यामुळे दुःख उत्पन्न होते. परंतु त्यानंतर सुद्धा भगवान बुद्ध केवळ दुसरं आर्य सत्य सांगून थांबत नाही, तर तिसरं आर्य सत्य सांगतात. मी त्या माणसाला सांगितलं की तिसरं आर्य सत्याचं उद्देश काय आहे. काय सांगितलं असेल तिसरं आर्य सत्य, की दुःखाचं कारण नष्ट होऊ शकते. बरं, कारण भगवान बुद्धांच्या काळामध्ये असे काही पंथ होते की ज्या पंथांची एक तत्व प्रणाली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही दुखी आहात ना आता, तर जीवनभर पर्यंत तुम्ही दुखीच राहाल. तुम्ही दुःखातून मुक्त होऊ शकत नाही, हे तुमचं कर्म आहे. तुम्हाला दुःख भोगावंच लागणार आहे, मरेपर्यंत तुम्हाला दुःखच भोगावं लागणार आहे. तर त्या पंथांनी जेव्हा अशी विचारसरणी सांगितली, बिचारा जो व्यक्ती जो स्वतःला विचार मी दुःखी आहे दुःखी आहे, अरे मरेपर्यंत तो दुःखीच राहील ना. त्याच्या मनामध्ये निराशावाद उत्पन्न केला की मी दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. तो निराशावाद उत्पन्न झाला, मी दुःख मुक्त होऊ शकत नाही. संपूर्ण जनता दुःख मुक्त होऊ शकत नाही, कारण निराशावाद उत्पन्न केला. पण भगवान बुद्धांनी त्या निराशावादी लोकांमध्ये आशा उत्पन्न केली की या बघा हे दुःख निरोध आहे. अरे दुःखाचं कारण नष्ट करता येतं, हे दुःख निरोध आहे, दुःखाचं कारण नष्ट करता येतं. या तिसरं आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितलं. भगवान बुद्धाने तुमच्यामध्ये आशा उत्पन्न केली, होप उत्पन्न केलं की तुमचं हे दुःख नष्ट होऊ शकते. म्हणून भगवान बुद्ध हे आशावादी ठरतात. तिसरं आर्य सत्य सांगून भगवान बुद्ध हे आशावादी ठरतात. आणि लगेच चौथं आर्य सत्य सांगतात की हा दुःख नष्ट करण्याचा मार्ग आहे, हे पटीपदा आहे. सम्मा दिट्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती, सम्मा समाधी. आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आणि हाच आर्य अष्टांगिक मार्ग, हाच आपला दुःख मुक्तीचा मार्ग आहे. हाच आर्य अष्टांगिक मार्ग, हाच आपल्या सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, निब्बाण प्राप्तीचा मार्ग आहे. बुद्धाचं हे तत्वज्ञान आपा सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे, खूप महान आहे. मग ज्या भगवान बुद्धांनी या मानवी जीवनातील दुःखाचं हे सत्य विशद केलं, त्याचे कारण सांगितली, दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. अरे ते भगवान बुद्ध किती पवित्र असतील. एवढी पवित्रता त्यांच्या शरीरामध्ये आहे, एवढं पवित्र शरीर आहे त्यांचं. मग त्यांच्या अग्नी संस्कारानंतर
त्यांच्या शरीर धातूंना किती पवित्रता लाभली असेल, किती पवित्र असेल ते अस्थि धातू. बुद्धांचे अस्थि धातू आहे ते, बुद्धांचे अस्थि धातू. आणि तेच बुद्धाचे धातू आज आपल्यासाठी अतिशय पवित्र आहेत. गोयंका गुरुजी बघा दोहा म्हणतात ना, बुद्ध के निर्वाण धातू धम्म धातू कण कण में, असं ते आहे है ना. बुद्धाचे धातू आजही आहेत आणि आपल्यासाठी ते पवित्र आहे. तर ज्या ज्या वेळेस या बुद्ध अस्थींचं दर्शन ज्या ज्या लोकांना होतं, तुम्ही लोक फार पुण्यवान आहात. बघा तुम्ही लोक एवढे पुण्यवान आहात, विशेष करून परभणीच्या लोकांबद्दल तर फारच पुण्याची भावना उत्पन्न झालेली आहे की थायलंडवरून 110 भंतेजी आले. त्यांनी इथे येऊन बुद्ध अस्थींचं दर्शन तुम्हा सर्वांना घडवलं आणि इथून ते चैत्यभूमीला पायी पायी गेले. व्हॉट्सअपला फेसबुकला जिकडे बघावं तिकडे एकच चर्चा, एकच चर्चा. 110 भंतेजी थायलंडवरून येतात, पदयात्रा करतात. व किती धम्माची प्रेरणा उत्पन्न केली तुमच्यामध्ये, किती धम्माची प्रेरणा आहे. जसं एखाद्या मशीनला पॉवर बँक देतात ना, करंट कसं एकदम ती मशीन एकदम सुरू होते, असं आपल्यामध्ये ती धम्म जागृती निर्माण केली. किती आपण लोक पुण्यवान आहोत. या बुद्ध अस्थींचं दर्शन आपल्या सर्वांना झालेलं आहे. तर अशाच प्रकारे या बुद्ध अस्थींचा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्या सर्वांना माहीत असला पाहिजे. काही बुद्ध अस्थी आजही आहे. जसं तुम्ही जर कधी दिल्लीला गेलात ना, तुम्ही जर कधी दिल्लीला गेला, यापुढे जे दिल्लीला गेले असतील गेले, पण यानंतर जर तुम्ही कधी दिल्लीला गेलात तर 2 गोष्टींचं दर्शन नक्की घ्या दिल्लीला गेल्यानंतर. पहिली गोष्ट, दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये ज्या बुद्ध अस्थी ठेवलेल्या आहेत त्या अस्थींचं दर्शन तुम्ही नक्की घ्यावं. कारण त्या अस्थी कन्फर्म आहेत, कन्फर्म ऐतिहासिक आहेत, कन्फर्म आहेत. त्या बुद्ध अस्थींचं दर्शन तुम्ही नक्की घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अंतिम श्वास घेतला ते 26 नंबरचा बंगला अलीपूर रोड, त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनी खूप सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तयार केलेलं आहे. 8-10 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तर तिथे अगोदर जे जुनं स्मारक होतं ते स्मारक आता तोडलेलं आहे. कारण असं म्हणतात की ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पास झालं नाही, रिजेक्ट करण्यात आलं होतं, त्यावेळेस ओबीसींना हक्क अधिकार मिळत नाहीये, तर त्यांच्या हक्क अधिकारासाठी बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता. हा इतिहास आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. मग जेव्हा एखादा MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट, खासदार राजीनामा देतो तर गव्हर्नमेंट कडून त्याला ज्या ज्या सुखसुविधा मिळतात त्याचा त्याला त्याग करावा लागतो. तर ज्यावेळेस बाबासाहेबांनी खासदारकीचा म्हणजे MP पदाचा राजीनामा दिला होता तर बाबासाहेबांना मिळालेला बंगला आणि गाडी सरकारला परत घेण्यात आली. आणि बाबासाहेबांनी परत मुंबईला जाऊ नये, त्यांनी इथेच थांबावं म्हणून राजस्थानच्या एका महाराजांनी बाबासाहेबाला विनंती केली की आपण आमच्या महलामध्ये राहावं. कारण तो बाबासाहेबाच्या विद्वत्तेवर एवढा खुश होता. बाबासाहेबाला विनंती केली की बाबासाहेब तुम्ही मुंबईला जाऊ नका, तुम्ही माझ्या या महलामध्ये राहा. तर बाबासाहेबांनी पुढचे जे काही 4-5 वर्ष बाबासाहेबांना मिळाली त्या 4-5 वर्षांपर्यंत बाबासाहेबांनी त्यांच्याच त्या बंगल्यामध्ये घालवलेली आहेत. आणि त्याच ठिकाणी बाबासाहेबांनी आपला अंतिम श्वास घेतला. तीच ती जागा आहे 26 अलीपूर रोड या ठिकाणी. जर नेक्स्ट टाइम तुम्ही कधी गेलात दिल्लीला तर त्या ठिकाणी जावं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ते खूप सुंदर स्मारक आहे. म्हणजे बघा आम्ही बघितलं ते, मी त्याचे व्हिडिओज पण बनवलेले आहेत. ते ज्या बुद्ध अस्थी आहेत ना त्या बुद्ध अस्थींचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जे आंबेडकर स्मारक आहे त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जे दोन्हीही व्हिडिओ पूर्ण इतिहासासोबत मी माझ्या YouTube चॅनलला टाकणार आहे. 2-4 दिवसानंतर त्या बुद्ध अस्थींचा पूर्ण इतिहास अस्थि दर्शनासह आणि जे बाबासाहेबांचं स्मारक आहे त्या स्मारकाचं दर्शन सुद्धा पूर्ण इतिहासासह तुम्हाला रिसर्च या YouTube चॅनलला पाहायला मिळेल. तर तुम्ही जर कधी गेलात तर बघा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त म्हणजे एकदम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पूर्ण जसं एखादं पुस्तक आपण उघडतो ना, पुस्तक उघडल्यानंतर त्या पुस्तकाचा जसा आकार बनतो ना, पुस्तकाचा आकार अगदी त्याच आकारामध्ये ते स्मारक बनवलेलं आहे.
खूप सुंदर आहे. त्याच आकाराचे स्मारक आहे आणि मधात सेंटरमध्ये त्यांनी अजिंठ्याच्या गेटाची प्रतिकृती बनवलेली आहे. आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी अत्याधुनिक संसाधनांचा वापर करून आणि बौद्ध शिल्पकलेचा वापर करून त्या ठिकाणी अतिशय सुंदर असं स्मारक सरकारने निर्माण केलेलं आहे. तेव्हा जेव्हा कधी तुम्ही दिल्लीला जाल या दोन गोष्टींचं दर्शन आपण नक्की घ्यावं. तेव्हा आजच्या या धम्मदेसनेमधून भगवान बुद्धांच्या या पवित्र अस्थींचा इतिहास आपण सर्वांनी जाणावा. या पवित्र अस्थींमध्ये असलेली जी पावित्रता आहे ही पावित्रता सदैव आपल्या मनामध्ये असावी आणि नेहमीच तथागतांनी सांगितलेल्या धम्माला समजून घेऊन त्या धम्माचं खूप चांगलं आचरण करून आपण आपलं जीवन सुखमय बनवावं एवढी मंगल कामना आपल्या सर्वांप्रती मी या ठिकाणी अर्पण करतो. अधिक न बोलता मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.